नमस्कार मंडळी, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ आदी अँड आयू. स्वागत आहे तुमचं आमच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत लेक कॅम्पिंगचा अनुभव घेण्यासाठी आणि लोकेशन आहे पवना लेक कॅम्पिंग. तर या कॅम्पिंगमध्ये आपण कुठे थांबलेलो आहोत, इथे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत आणि इथले चार्जेस काय आहेत, या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून विथ अस. द कॅम्प पवना हे आपल्या कॅम्पिंग साईटचं नाव आहे. पवना धरणाच्या बॅकवॉटरने तयार झालेला पवना लेक हा पुण्याच्या मावळ तालुक्यात येतो. पुणे मुंबईच्या पर्यटकांसाठी एक उत्तम पिकनिक स्पॉट किंवा कॅम्पिंग साईट म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या पवना तलावाभोवती खूप साऱ्या कॅम्पिंगचे पर्याय उपलब्ध आहेत. हा कॅम्पिंगचा परिसर पुण्यापासून 50 किलोमीटर तर लोणावळ्यापासून अंदाजे 20 किलोमीटर अंतरावर आहे. कॅम्पिंग साईटवर पोहोचण्यासाठी जवळचं ठिकाण म्हणजे कामशेत. तुम्ही लोणावळा किंवा पुण्यावरनं पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजेच रेल्वे किंवा बसनं कामशेत पर्यंत येऊ शकता आणि तेथून पुढे पवनानगर आणि पुढे ठाकूरसाई असा प्रवास करावा लागतो. आणि यासाठी कामशेतवरनं जीप्स अवेलेबल आहेत. आणि तुम्ही जर स्वतःच्या गाडीने इथे येण्याचं प्लॅनिंग करत असाल तर इथे पार्किंगची खूप चांगली सोय आहे. ॲम्पल पार्किंग स्पेस आहे. हे पहा, तर तुम्ही तुमच्या व्हेकलने देखील इथे येऊ शकता. आणि हे आहे यांचं ऑफिस. इथे बुकिंग आणि टेंट अलॉटमेंट केली जाते. बाय द वे, आपण यांच्या वेबसाईटवरनं ऑनलाईन बुकिंग अगोदरच केलं आहे. त्याचे डिटेल्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आणि हा आहे कॅम्पिंगचा परिसर. आजचा आपला हॉल्ट इथेच असणार आहे. कॅम्पिंगसाठी तुम्हाला दुपारी 4चा चेकिंग टाइम दिला जातो. इथे आल्यानंतर सर्वप्रथम चहा आणि नाश्ता सर्व केला जातो. संध्याकाळी 8 वाजता बार्बिक्यू दिले जाते. मधल्या वेळेत तुम्ही फॅमिली किंवा फ्रेंड सोबत इनडोर आउटडोर गेम खेळू शकता, लेक साईडला जाऊन फोटोशूट करू शकता आणि मस्त सूर्यास्ताचा नजारा पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्स पाहायला मिळतो. शेवटी डिनर आणि कॅम्पफायरचा आनंद घेतल्यानंतर तुमच्या दिवसभराच्या ऍक्टिव्हिटी संपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करून तुम्ही चेकआउट करता. आज लेक कॅम्पिंगसाठी आपल्याबरोबर बरीच मंडळी आलेली आहेत. चला मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो. हे बघा, आपली टीम सगळी इकडे बसलेली आहे. आज आपल्याबरोबर आहेत बबिताचे काका मावशी. हाय काका मावशी. बबिता, अजून मेंबर कुठे गेले आपले? आहेत इकडे आहेच का? हो, संतोष भाऊ. खूपच सुंदर तुम्ही जागा निवडली आहे. खूप छान वाटलं. वातावरण मस्त आहे ना? एकदम एकदम स्वच्छ हवा आहे. ओके, अजून तर बराच वेळ आपल्याला इथे घालवायचा आहे. नक्की नक्की. ओके, सोबत वेळ घालवण्यात खूप आनंद आहे. धन्यवाद. स्नेहल, बबिताची सिस्टर. हे अमोल. मस्त वाटते सगळ्यांना इकडे येऊन. ओके, एन्जॉय करताय ना? यस यस, मस्त. आणि इकडे बच्चे कंपनी. आयांश, अव्यांश, हाय करा. आरुष, हाय. अमोल, कशी आहे मिसळ? मस्त, छान आहे. संतोष भाऊ, आवडली का मिसळ? एक नंबर क्वालिटी आहे बरं का. ओके, तर चला या खायला मिसळ सर्वांनी. आम्ही आता स्नॅक्स फिनिश करतो आणि मग पुढच्या ॲक्टिव्हिटीजला जाऊयात आपण. संतोष भाऊंना इथला चहा खूप आवडलेला दिसतोय. कितवी खेप आहे चहाची? सेकंड. मगाशी 2दा झाले. नाही, हा सेकंड राऊंड आहे. अच्छा, सेकंड राऊंड आहे. ओके, फर्स्ट राऊंडला 2, सेकंड राऊंडला पहिला. माझ्या मागे जे टेंट दिसत आहेत, या टेंटमध्ये आपण थांबलेलो आहोत. मी तुम्हाला आतून दाखवतो टेंट कसा आहे ते. आपण या टेंटमध्ये थांबलेलो आहोत. आतनं मी दाखवतो तुम्हाला हा टेंट कसा आहे. आत बऱ्यापैकी स्पेशियस आहे. 3 माणसं इथे आरामशीर बसू शकतात. आतमध्ये फॅनची सोय आहे, चार्जिंग पॉईंट आहे, मॅट्रेस टाकलेली आहे. इथे डोम टेंट आणि रिज टेंट असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे टेंट आहेत. डोम टेंट हे जमिनीवर आहेत आणि रिज टेंट हे जमिनीपासून थोडे वर आहेत, जे की आम्हाला सुरक्षित वाटलं म्हणून आम्ही त्यातच राहायचं ठरवलं. डोम टेंटचे चार्जेस
999 रुपये पर पर्सन, तर रिच टेंटचे चार्जेस 1500 रुपये पर पर्सन असे आहेत. इथं तुम्ही डोंगरांनी वेढलेल्या भागात तळ्याकाठी हिरव्या गार मैदानात टेंटमध्ये राहण्याचा अनुभव घेऊ शकता. या कॅम्पिंग साईटवर तुम्हाला मोकळं आकाश, थंड हवा आणि वाहतं पाणी असं मोहक निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं. मित्रांनो, पवना लेकच्या काठावर आपण थांबलेलो आहोत आणि सूर्यास्त होण्याची वाट पाहतोय. खूप छान वातावरण झालेलं आहे इथे. मी तुम्हाला सूर्यास्ताचा नजारा दाखवतो. सो ऑसम. मित्रांनो, जसजशी रात्र होत चालली आहे तसतसं इथलं वातावरण खूप लाईव्ह होत चाललंय. खूप भारी वाईब्स जाणवत आहेत इथे आणि सर्वजण खूप एन्जॉय करतायत. गुड शॉट. नको नको नको. महाराज महाराज आमचं भविष्य सांगा. तुमचं खूप चांगलं होणार आहे बाळका. हो का? ओके, धन्यवाद महाराज. तुमची दक्षिणा किती? दक्षिणा घेत नसतो बाळका आम्ही. अरे वा वा वा. आम्हाला फक्त पोटाला लागतं. धन्यवाद धन्यवाद महाराज. इथे आपल्या बार्बिक्यूचं प्रिपरेशन चालू आहे. नाव काय तुझं? कुठला बार्बिक्यू चाललाय? व्हेज नॉन व्हेज? नॉनव्हेज दोन्ही असतात का आपल्याकडे? व्हेज मध्ये कुठला आहे? पनीर आहे, बटाटे आहेत, पायनॅपल. ओके. नाउ इट्स टाइम फॉर बार्बिक्यू. आता आमचा बार्बिक्यूचा सेशन चालू झालाय. बार्बिक्यू आलेला आहे आणि सर्वजण एन्जॉय करतोय बार्बिक्यू. बघा, कोणी कोणी खाल्ला बार्बिक्यू? तुम्ही खाल्ला? कशी आहे टेस्ट? कशी आहे? आवडली तुला? आयंश तुला आवडली?
मावशी आवडलं का बार्बिक्यू? काका छान आहे ना? एन्जॉय करताय ना? जाने क्या होगा क्या पता। क्या बात है? इस पल को मिलके आज ही लेना। मैं हूँ यहाँ, तू है यहाँ, मेरी बाहों में अब जा। ओ जाने जा दोनों यहाँ, मेरी बाहों मन को लगते हैं सारे सच्चे। मित्रांनो, आता दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीज संपलेल्या आहेत. जेवण करून आता आम्ही झोपायला चाललेलो आहोत. बबिता टेंटमध्ये बिछाणा लावतीये. हे बघा, बंद. इथे टेंटमध्ये त्यांचा बिछाणा तर असतोच, पण आम्ही घरनं स्वतःच बिछाणा घेऊन आलो. बबिता, कसा गेला आजचा दिवस? खूप छान, खूप मजा आली. थंडी एकदम जबरदस्त आहे, पण ओके. त्याच्यामुळे तुम्ही पण आपला बिछाना बरंच घेऊन याल. आणि स्वेटर, कानटोपी लहान मुलांसाठी हे सगळं तुम्ही कॅरी करा बरोबर. आता झोपूयात आणि मग आपण सकाळी भेटूयात. चला, गुड नाईट. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तळ्याकाठच्या एका रम्य पहाटेचा अनुभव इथे घेतोय. तळ्यावर मस्त धुकं पसरलेलं आहे, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे आणि हवेत छान गारठा आहे. तर अशा एका रम्य पहाटेचा अनुभव आज इथे घेतोय. शुद्ध शाकाहारी नाश्ता फार सुंदर आहे आणि खूपच क्वालिटी आहे. ओके, काय नाश्त्याला? नाश्त्याला आता पोहे आहेत, स्वीट आणि ब्रेड जाम आहे. ओके. मला अंडा भुर्जी छान आहे, चव चांगली आहे, मस्त आहे. अरे वा, व्हेरी गुड. कशी झाली ट्रिप आपली? एक नंबर, मजा आली. काहीतरी वेगळा अनुभव आहे आज. ओके, चला आता पुन्हा असंच एखाद्या कुठल्या तरी ट्रिपवर एकत्र भेटूयात. यस यस, नक्की नक्की. चला तर मंडळी, आता वेळ झाली आहे इथून निघण्याची. हा पवना कॅम्पिंगचा आमचा अनुभव खूप छान होता. सर्वांनी खूप एन्जॉय केलं. तुम्हालाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आमचा चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात पुढच्याच अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, टेक केअर, गुड बाय.